नमस्कार मित्रांनो, मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वांना खुशखबर। 3 जुलै गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो। तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। मुंबई विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले असले तरी ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे। आगामी काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। येत्या 5 जुलैला दोन्ही ठाकरे वरळीतील कार्यक्रमात सोबत दिसतील। उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं अशी माननीय बाळासाहेबांची इच्छा होती, पण अखेरपर्यंत ती इच्छा पूर्ण झाली नाही। दोन्ही ठाकरे कधीच सोबत आले नाहीत, पण बाळासाहेबांना न जमलेली गोष्ट महायुती सरकारनं काढलेल्या प्राथमिक शाळेतील हिंदी भाषेच्या सक्तीनं शक्य झाली। मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांच्या युतीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत। पुढील बातमी बघा। 2 सिंहांनी मिळून जंगलात हैदोस घालणाऱ्या रानकुत्र्यांना पळवून लावलं। हा व्हिडिओ मराठी विजय मोर्चा पूर्वी व्हायरल होत आहे। यामध्ये 2 सिंह म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे प्रतिकात्मक रूपात दाखवलं असल्याचं म्हटलं जात आहे। हा व्हिडिओ पाहून खरंच तुमच्याही अंगावर शहारे येतील। सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे मराठी विजय मेळावा। महाराष्ट्रातील जनतेनं एकत्र येऊन राज्य सरकारला हिंदी सक्तीचा GR रद्द करायला भाग पाडले आहे, असेही म्हटले जात आहे। पुढील बातमी बघा। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली। गेल्या 3 महिन्यात सुमारे 737 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने विरोधकांनी सभागृहात चर्चेची मागणी केली, जी मान्य न झाल्याने त्यांनी सभात्याग केला। सरकारने या गंभीर विषयावर पूर्ण दिवस चर्चा करण्याची तयारी दर्शवली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण न करण्याची भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मांडली। पुढील बातमी बघा। पश्चिम घाट परिसरात हवामान विभागाकडून 2 जुलै ते 6 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। अशातच 2 जुलै रोजी आज दुपारी 12:45 वाजेच्या सुमारास जारी केलेल्या इशाऱ्यामध्ये मुंबईसह पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे। 2 तारखेपासून मुंबईसह पश्चिम घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे जिल्ह्यात देण्यात आला आहे। त्यामुळे घराबाहेर पडताना अथवा पावसाळी पर्यटनासाठी जाताना काळजी घेणं आवश्यक असून हवामान विभागांनी दिलेल्या इशाऱ्याचा अंदाज घेऊनच बेत आखणे आवश्यक आहे।